एका संपूर्ण फेल झालेल्या फूड ब्रँडने उभी केली 17 देशात पसरलेली 5,000 कोटींची कंपनी पुण्यातून. फासोस नाव ऐकलंय ना? आज जिथे ॲपवर 2 क्लिकमध्ये रोल्स, राईस बाउल्स, बिर्याणी घरी येते, ही कहाणी खरं तर एका फेलियरने सुरू झाली होती. साल 2003 पुण्याच्या IT पार्कमध्ये एक छोटा आउटलेट उघडला गेला, फासोस. रोल्स विकायचं ठरवलं, ट्राईड अँड टेस्टेड बट फेल गेला. पण फाउंडर जयदीप बर्मन आणि कलोल बॅनर्जी हे IT जॉब सोडून आलेले होते. बॅग घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. त्यांना एकच माहीत होतं, भारतात जेवण सगळं काही आहे. आणि इथून सुरू झाला फूड इंडस्ट्रीला डिस्टर्ब करणारा एक मिशन. आपण रेस्टॉरंट चालवत नाही, आपण टेक चालवतो. फासोस पुन्हा लॉन्च झालं, पण यावेळी फक्त आउटलेट नाही, क्लाउड किचन. कोणतंही दिमागातलं रेस्टॉरंट नाही, कोणताही खर्च नाही, फक्त रेसिपी आणि रीच. आणि या कल्पनेवर उभं राहिलं रिबेल फूड्स. अजून भारी गोष्ट सांगू, ही सर्व टीम चालते टेकवर. एक ॲप, एक डॅशबोर्ड आणि एक रिबेल ऑपरेटिंग सिस्टम, ज्यामुळे प्रत्येक किचन, प्रत्येक ऑर्डर आणि प्रत्येक फीडबॅकवर AI आणि ऑटोमेशन काम करतं. आज रिबेल फूडची व्हॅल्युएशन आहे 5,000 कोटींपेक्षा जास्त. म्हणूनच ही एक महाराष्ट्रातून निघालेली एक ग्लोबल लाट, जी स्वप्न, स्ट्रॅटेजी आणि सॉफ्टवेअरने उभे राहिली. हीच आपली सिरीज आहे, बिझनेस फ्रॉम महाराष्ट्र.